जय जदा काय झालं दादा पाणी पाणी काय साखर द्या साखर बरोबर काय चौकश चौकश खोल श्वास घे खोल श्वास घे हे पाणी 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 ग्लास नाही ना बरोबर ठीक आहे फार नको पिऊ रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये तिने ओमदादांनी पण नाही काही खाल्लं मी काल ताट आणायला गेले तर 1-2 घास खाल्ले असतील आणि तसेच झोपून गेले होते ते चुळबुळ करत होते मला तर बघवलंच नाही मॅडम आईंना पण ताप आलाय म्हण ग म्हण आता म्हण मॅडम म्हण काय फरक पडणार आहे त्याने ईशाला तर आता सगळंच कळलंय सगळं माझ्यामुळे झालंय मधू तू कशाला स्वतःवर ओढवून घेतीयस मी सुरू केलं हे सगळं मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो म्हणजे तू काय जयेश मला नाही सावरता आलं हे नाटक तुझा पण खूप वेळ घेतला मधू मी फिल्मसाठी इथं थांबवून ठेवलं आणि वेगळ्याच गोंधळात अडकवलं आता नाही आता तू मुंबईला जा मुंबईला राहायची व्यवस्था मी करतो तुझी तिथं जाऊन काम शोध बघ आपण ज्या कामासाठी इथं आलोय ना ते काम करणं महत्वाचं सर तुमची खरंच काही चूक नाहीये माझ्यामुळे झालंय मी म्हणते ना माझ्यामुळे झालंय ईशा ते पहिल्यांदा घरी आली तेव्हा मी पचकले नसते काही असं वेडवाकडे बोलले नसते तर वाढलंच नसतं ना हे सगळं मधू तुझ्या एकटीची चूक नाहीये आमची पण आहे आम्ही पण तुमच्या नाटकात सामील झालोच ना खरं तर ओम भाऊनं ना ईशाताईला खरं सांगायचं होतं पण तेव्हा मी आणि धना आणि आजी पण घर सोडून गेला ना मग त्यांना टेन्शन आलं ते खरं सांगायचं तुमच्या एकट्याची कोणाची चूक नाही आमची सगळ्याचीच चूक आहे हो ईशाताई कशी ओरडली ना ओम दादावर मला अजून तिचा तो चेहरा डोळ्यासमोर येतोय खूप दुखावली गेली आहे ती खूप दुखावली गेली काय करत असणार आहे कुणास ठाऊक विश्रांती घेताय तू बरोबर असणं हीच विश्रांती गेला थकवा डोकं ठिकाणावर नव्हतं आणि आता बर ठीक आहे
मी आश्रमात चालली आहे 3-4 दिवस. कुणाच्या? ते पूर्णानंद स्वामी म्हणून आहेत ना, त्यांच्या. पूर्णानंदाच्या? हा अगं हा पूर्णानंद स्वामी व्हायच्या आधीपासून मला माहित आहे. माझ्याच कॉलेजात होता. 3 वर्ष सिनियर होता मला. चांगला 6 फूट उंच, तगडा, फुटबॉल खेळायचा उत्तम. नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं त्याचं. अर्थात पैसे फार नाही मिळाले, कारण त्यावेळेला पैसा आणि मान फक्त क्रिकेटला. म्हणजे मी योग्य व्यक्तीकडे चालले म्हणायचे. माझाही फुटबॉल झालाय. त्यांना कळेल माझं काय करायचं ते. अगं पूर्ण नाही आता. 4 वर्षापूर्वी गेला, पण काम मागं ठेवून गेला. नेहमी म्हणायचा, माणसानं आठवणी ठेवू नयेत, काम ठेवावं मागं, जे चालू राहिलं पाहिजे. पुढं परिस्थितीमुळं सैन्यात जॉईन झाला. तिथेही वर चढत चढत सिनियर ग्रेडला गेला. मग 72चं युद्ध झालं. त्यात दोन्ही हात गेले त्याचे. मग सम्राट अशोक झाला. युद्धापेक्षा शांतीचं महत्व पटलं झालं. मग आश्रम काढला त्यांनी कधी प्रदर्शन नाही केलं त्याचं. कधी भगवी वस्त्र वगैरे नाही चढवले. तू आश्रमात जाऊन बघ, त्याचा फोटो सुद्धा नाही सापडणार तुला. ग्रेट आहे, बस ग्रेट आहे. मी जाऊ ना, पण जाऊन ये, बघून ये. त्याची नाच चालू होते आता तो आश्रम. मी पण आलो असतो तुझ्याबरोबर, पण दोघांनी मिळून करायची गोष्ट नाही. ये, जाऊन ये. येते मी. ये. तुम्हाला मला काही विचारायचं नाहीये का? तुला काही सांगायचंय का? मी तुम्हाला काही सांगितलं नाही तर तुम्हाला नंतर माझा राग येणार आहे का? बिलकुल नाही. अगं तू सांगत नाहीयेस कारण तुझ्या डोक्यात नक्की तयार झालं नाही अजून काय सांगायचं ते. तेवढा वेळ तुला दिला पाहिजे ना. प्रत्येक माणसानं दुसऱ्याला एवढा अवधी, एवढी स्पेस दिली पाहिजे. हे बघ, आणि मला सुद्धा जेव्हा सांगायचं नसेल ना तेव्हा विचारू नकोस. हा, तुम्ही किती ग्रेट आहात मोठे बाबा. मला सगळंच येतं. मी कधी होणार आहे तुमच्यासारखी? मी इतकी मूर्ख आहे ना की मला कोणीही उल्लू बनवू शकतं कधी. मी ढ तू अतिशय हुशार आहेस. आत्ता जरा ताणत आहेस एवढंच, आणि अशा वेळी नाही डोकं चालत. आणि तुला खरं सांगू का, हा विषय डोक्याचा नाहीच आहे. हा जरा वेगळाच विषय आहे. तुला का व्हायचं माझ्यासारखं? हा? का म्हणजे काय? कारण तुम्ही आयडॉल आहात माझे. मला तुमच्यासारखं व्हायचंय. म्हणजे काही झालं तरी असं. हो, तुला सांगू का, आपण फक्त आपल्यासारखं होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा तू मला त्या जागेवरनं हलव आणि तिथं स्वतःची रिप्लेसमेंट कर. येते मोठे बाबा. मला बऱ्याच गोष्टी रिप्लेस करायला लागणार आहे. काळजी घे, आणि सगळ्या गोष्टी मन लावून रिप्लेस कर. तुला एक प्रश्न विचारू? आज फुलपाखरू फांदीवर न बसताच जाणार का?
नको बाई पाणी बिणी आता ठेव, मी जाऊन पडते आत. नको रे, ठीक आहे मी. बरं वाटतं ना? अरे रणजित, ते दार सताड उघड आहे, कोणी आलं तरी कळणार नाही, लावून तरी घ्यायचं ना. काय करायचंय दार बंद करून? कोणी येणार नाही, कोणी जाणार नाही. ईशा गेल्यानंतर घर रिकामच झालंय. अरे असं खचून कसं चालेल प्रमिला? मग त्या ओमनी काय करायचं? आज इकडून काही आवाजच आले नाहीत म्हणून मी बघायला आलो. कसले आवाज येणार आजोबा? आलेच तर फक्त रडण्याचे आवाज येतील. अगे पोरीनो, असं खचून जाऊन काय होणार आहे? अजिबात खचायचं नाही, रडायचं नाही. अरे पुढे आपल्याला कशा कशाला तोंड द्यायचंय? अजिबात हातपाय गाळायचे नाहीत. आलं का लक्षात? आणि प्रमिला, तू वयानं मोठी आहेस यांच्यापेक्षा, अनुभवानं किती खडतर आयुष्य तू काढलेलं आहेस. तुझ्या अनुभवाचं यांना काही सांगितलंस की नाही? नाही म्हणजे तुझ्या पोरांनी तुला वाऱ्यावर सोडल्यानंतर तू कशा पद्धतीने धीर गोळा केलास हे या सगळ्यांना सांग ना एकदा. आजोबा, मला आता काय होईल असं वाटतच नाहीये. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हे बघा, जे झालं ते व्हायला नको होतं असं सगळ्यांनाच वाटतंय, पण आपण काय करणार? पण आपल्याला पुढे जायला पाहिजे की नाही? तेव्हा हे बघा, उठा, सावरा आणि पुढे चला. आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू ना त्याच्यातून. मी देवालाच विचारते त्याच्या मनात काय. येते मी. जयेश, त्या ओमच्या मनात काय आहे ते तरी बघूया जरा. जा बघ बघ, त्याला बोलवले म्हणून सांग. कुठं आहे तो बघ. आत. रणजित, आपण बोलूया त्याच्याशी. ओम नाही आहे इथे. अरे असं कसं होईल? कुठे गेला? नाही, आतमध्ये नाहीच आहे ना ओम दादा. हो, मी सकाळी चहा घेऊन गेले तर नाही म्हणाले मला, आणि बाहेर पण नाही आले चहा प्यायला. एक मिनिट, मी फोन लावून बघतो ना त्याला. फोन लावून बघतो, एक मिनिट. प्लीज जरा. तू शांत हो ना. काय आलं? लागला का? उचलत नाहीये फोन. देवा, कुठं जाऊन शोधायचं याला? हा, मागच्या वेळी कुठं कुठं गेलो होतो मी? गुरुजी, ह्या घराला शाप लागलाय. त्यांना वाटेल ते बोलू नकोस का? अरे प्लीज, उगाच एक्साइट होऊ नका. सगळेच जर असा वाईट विचार करत राहिलो ना तर मग काय करावं ते सुचत नाही आपल्याला. दत्ताराम भाऊन विचारूया का? ते काहीतरी मार्ग काढतील. ते तरी कुठे आहेत? सकाळपासून त्यांचाही ठाव ठिकाणा नाहीये. त्यांना असं वाटतं की हे सगळं भांड त्यांच्यामुळे फुटलंय, त्यामुळे डोक्यात राग घालून कुठेतरी निघून गेलेत ते. अरे रणजित, त्या सागरला फोन कर. मागच्या वेळेला त्याच्याचकडे गेला होता. मी असं करतो, मी जाऊन बाहेर शोधून येतो. हा, बघून येतो, आलोच मी. अरे कुठं कुठं जाणार तू? कुठं शोधणार? हा, हॅलो सागर, रणजित बोलतोय. अरे ओम आलाय का तुझ्याकडे? नाही म्हणजे सकाळपासून त्याचा काहीच ठाव ठिकाणा नाही म्हणून. नाही म्हणजे तसा प्रॉब्लेम आहे पण आणि नाही पण म्हणजे तर तो सकाळपासून फोन उचलत नाहीये ना, त्यामुळे ठीक आहे. नाही म्हणजे हे बघ, परत जर काही गरज लागली तर मी तुला त्रास द्यायला फोन करेन. हां, अच्छा ठीक आहे. तिथे नाही येतो मी बघतो. ओम दादा कुठे गेले असते? थांब थांब, ते बघतील. तू नको काळजी करूस, थांब.
चौधरी इथेच राहतात का? हो, तुम्ही कोण? मी ॲडव्होकेट अश्विनी केतकर, ईशाची कलिग आहे आणि रूममेट. या ना आत, या ना, या. ये ना म्हण ना. सॉरी, ये ना, ये. काही समजलं का रे? हा नाही, अजून इकडे काहीच फोन. ये. बस. खरं हो, बस. मी नंतर फोन करतो तुला. पाणी आणलं? नाही नको. नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी केतकर. ॲडव्होकेट ब्रह्म्यांकडेच काम करते मी. ओ, ईशाची मैत्रीण आहे, तिच्याबरोबरच राहते. तू ओमची बहीण आहेस का? हो, नाही. ही मधू आहे आणि मी ओमचा काका आहे. ओ, ओमकडं काही काम होतं का तुमचं? हा, म्हणजे हो. काय सॉरी, म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब करतेय. काय की ईशा माझ्याशी सगळं बोलते, गेले काही दिवस ती काहीच बोलली नाही माझ्याशी आणि ओमचाही फोन लागत नव्हता ना, म्हणून मी ओम आहे का घरात? नाही दादा. तो बाहेर गेलाय. काय की मला जरा त्यांच्यात काहीतरी बिनसले असं वाटतंय. म्हणजे ईशाबद्दल आणि ओमबद्दल मला सगळं माहिती आहे ना. मी इथे नव्हते 3-4 दिवस. परत आले तर ओम असा दाराशी बसलेला होता आणि जरा बिथरल्यासारखा वाटत होता. मी त्याच्याशी बोलायला गेले तर काहीच न बोलता निघून गेला. ईशा पण सासवडला गेली होती ना, फोनवरती काहीच सांगायला तयार नाही ती. आणि नंतर एका मेडिटेशन कॅम्पला गेलीये. म्हणजे ईशाताई मेडिटेशन कॅम्पला गेलीये का? हो ना. बघा ना, अशी अचानक का गेली काही कळतच नाहीये मला. ओम तुमच्याशी काही बोललाय का? मला खूप काळजी वाटते हो तिची. म्हणजे ईशा तुमच्याशी काहीच बोललेली नाहीये का? नाही. काय झालंय? मी सांगेन नंतर तुम्हाला ते सगळं. तुम्ही मला त्या मेडिटेशन सेंटरचा नंबर देऊ शकाल का प्लीज? हो, देते ना. हा घ्या. थँक्यू. थँक्स लॉट. मग मी निघू का? हो. थँक्यू. काका, मी निघते. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांगा, पण सांगा नक्की. मी खूप घाबरले आहे हो. आम्ही ओमला सांगा मी येऊन गेले.